जो आपण कविता पाहणार आहोत ती कविता आहे म्हणजे हिरवगार झाडासारखं. ही कविता आपण ती पाहणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर ही कविता याप्रमाणे दिसेल. खरं तर आपली जी ही कविता आहे हिरवगार झाडासारखं, आपण गेल्या वेळेस सुद्धा निसर्गाच्या सानिध्यातल्या गोष्टी आपण शिकलो, जसं रंगमजीचे रंग उद्याचे. ही जी कविता आपण गेल्या वेळेस पाहिली, त्याचप्रमाणे कुठेतरी निसर्गाची पुन्हा एकदा आपल्याला नवीन माहिती सांगणारी ही पुन्हा एकदा, पण थोडीशी वेगळी, थोडासा अर्थ वेगळा, माणसाला वेगळ्या ह्या झाडाच्या माध्यमातून काहीतरी अर्थ स्पष्ट होतो. आणि म्हणून हिरवगार झाडासारखं जॉर्ज लॉपिस यांची ही कविता इयत्ता 10वी मधली अक्षर भारती भाषा द्वितीय, लक्षात घ्या भाषा द्वितीय, आणि या माध्यमातून आपण 13वी कविता हिरवगार झाडासारखं, कवी आहे जॉर्ज लॉपिस, आणि यांची ही कविता आपण पाहणार आहोत. कवितेची आपण प्रस्तावना पाहतोय. आपण त्याआधी जॉर्ज लॉपिस आपले जे कवी आहेत यांचे 1950 ते 2005 हा एवढा एकंदरीत काळ आहे, आणि अत्यंत संवेदनशील कवी आहेत ते. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात विणलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत, झाडासारखी हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश जो आहे प्रस्तुत कवितेत दिलेला आहे. तर संपूर्ण ही कविता आपल्याला झाडाच्या बाबतीत कशा प्रकारे कवीने इथे म्हणजे जॉर्ज लॉपिस यांनी आपल्याला इथे दिलेली आहे. तर पहा आपल्याला आपली जी ही कविता आहे, झाड बसते. आपण ही कविता आधी पूर्णतः पाहूया आणि मग नंतर आपण या कवितेचा जो थोडा थोडा अर्थ आहे तो अर्थ आपण बघण्याचा प्रयत्न करूया आणि समजण्याचा प्रयत्न करूया. म्हणून कविता पहा ही, की मला वाटतं स्क्रीनवर प्रत्येकाला दिसून येत आहे. झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं, मौन व्रत धारण करून, तपश्चर्या करत. पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिले तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होते नुकत्याच फुडलेल्या फुलासारखे टवटवीत. झाडाचे भाऊ सरसावले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. असं जॉर्ज लॉपिस यांनी ही कविता पूर्ण झाले आहे या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. आणि कवी जॉर्ज लॉपिस यांनी आपल्याला ह्या झाडाची संपूर्ण वर्णन करत असताना त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जगावं कसं, जगण्याची उमेद कशी असावी तर त्या झाडासारखी असावी असं त्यांचं इथे म्हणणं आहे. आणि आपल्याला त्यांनी झाडाचे हे उदाहरण देऊन, झाडाच्या प्रत्येक बाबतीतलं उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला कशा प्रकारे जगावं कसं
झाडांची ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपण कशी समजून घ्यायला हवी याचं त्यांनी वर्णन अतिशय सुंदर शब्दात केलेलं आहे. तर आपण या ओळींचा अर्थ पाहूया आणि त्याचबरोबर त्यांचे असलेले शब्दार्थ सुद्धा पाहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचे नोटबुक घ्यायचे आहेत, नोट डाऊन करायचे असतील तर ते नोट डाऊन व्यवस्थित करून घ्या. आणि प्लस तुमच्याकडे जर टेक्स्ट बुक अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमचे शब्दार्थ तुम्ही लिहू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते सहज व्यवस्थित मिळतील. आपण ह्या ओळींचा अर्थ घेऊया. पहिल्या, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. आता इथपर्यंतचा ह्या पॅरेग्राफचे जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ बघा. ध्यानस्थ म्हणजे काय, तर डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे. डोळे मिटून म्हणजे काय, तर आपण एखाद्या ध्यान साधनेला जेव्हा बसतो तेव्हा आपलं मन, चित्त म्हणजे काय, तर आपलं मन एकाग्र करून आपण डोळे मिटून बसतो. तर ऋषी म्हणजे काय, तर मुनी, साधू. तपश्चर्या म्हणजे काय, तर काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे. काही जो ठराविक वेळ जो असतो तो ध्यानस्थ म्हणजे ध्यान मुद्रेमध्ये बसणे. तर मुकाट म्हणजे काय, न बोलता, मुक्याने म्हणजे काहीही न बोलता. त्याच्यानंतर वाक्यप्रचाराचा अर्थ बघा. धारण करणे म्हणजे काय, तर अंगीकारणे, पांघरणे. अंगीकारणे किंवा पांघरणे. घाव घालणे, हत्याराने जोरात मारणे. म्हणजे घाव घालणे म्हणजे काय, तर हत्याराने, एखादं कडक असं हत्यार असतं त्या लोखंडी हत्याराने त्याच्यावर घाव घालणे. तर या ओळींचा अर्थ आता मात्र आपण बघून घेऊया की इथे काय म्हणत आहेत की बघा, की झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. आपण अनेक ऋषी मुनींना बघतो आणि या ऋषी मुनींना आपण पाहतो की कशा प्रकारे ते ध्यान धारणेमध्ये बसलेले असतात, किती मग्न असतात आपल्या सर्व ह्या ध्यानस्थ परिस्थितीमध्ये. आणि म्हणून इथे कवी जॉर्ज लॉपिस आपल्याला म्हणतात की आनंद जीवन जगण्यासाठी आपण झाडाचा आदर्श घ्यायला पाहिजे. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल ना, तर आपण ह्या झाडासारखंच आदर्श घ्यायला हवं. आणि म्हणून इथे ते म्हणतात, हे पटवून देताना ते आपल्याला सांगतात की झाड अचल असते म्हणजेच काय, तर ते कधीही न हलणारे, स्तब्ध एकाच ठिकाणी असते. तसंच हे ऋषी सुद्धा आहेत, हे सुद्धा एकाच ठिकाणी एकाच जागी बसलेले असतात आणि एखादं चिंतन करत असतात आणि न हलता न डगमगता ते तिथे बसलेले असतात. म्हणूनच ते एका ठिकाणी काहीही न बोलता अढळ उभे असते. ऋषी मुनी जसे तपश्चर्याला ध्यान लावून बसतात ना, त्याचप्रमाणे झाड देखील मौनव्रत धारण करून उभे असते. आणि त्या सगळ्याच्या म्हणजे जसं एखाद्या ऋषी मुनी जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात ना, त्यांना बाह्य गोष्टींचा कुठलाच परिणाम होत नाही. म्हणजे ते कुठल्याच गोष्टींची तक्रार करत नाही. की आपल्याला थोडा वेळ एखादं काम दिलं ना, आपण म्हणतो नाही मला याचा त्रास होतोय, मला त्या गोष्टींचा त्रास, मला आवाज येतोय, अनेक गोष्टींचा आपण तक्रारी करत असतो. पण हे ध्यानस्थ असलेले हे जे ऋषी आहेत बघा, यांना ऊन म्हणा, वारा म्हणा, पाऊस म्हणा, कुठल्याही गोष्टींचे त्रास ते जे आहे तो सहन करत असतात आणि ते तिथे स्तब्ध बसलेले असतात. त्याचप्रमाणे हे जे झाड आहे, हे झाड देखील एकाच ठिकाणी अगदी शांत उभे असते. मग अगदी मौन व्रत धारण केल्यासारखं, जणू काही थंड वारा लागतोय तरी त्यांनी कधी तक्रार केली नाही. खूप पाऊस पडला तरीही तक्रार केली नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितींना तोंड देत हे झाड कसं जसं स्तब्ध उभं राहतं, त्याचप्रमाणे ही स्थिरता जशी झाडाची आहे, त्याचप्रमाणे आपल्या मनाची सुद्धा एवढी स्थिरता आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की
पक्षी जे आहेत, पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचंच असतं. इथे ते काय म्हणतात बघा, की कितीही काहीही परिस्थिती असली तरी झाडामध्ये ती सहनशील करण्याची प्रवृत्ती असतेच. आणि म्हणून कितीही वाईट प्रसंग आला तरी झाड जे आहे कोणत्याही प्रसंगामध्ये आपले पाय जे आहेत ना ते घट्ट रोवून एखाद्या ऋषी मुनींसारखे जसे शांत बसलेले असतात, त्याचप्रमाणे इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पक्षी जे आहेत ते झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचंच असतं. म्हणून इथे अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे की पक्षी झाडांवर सतत येत असतं. कितीतरी पक्षी एखाद्या झाडांवर येतात, त्या झाडावर घरटी सुद्धा बांधतात, त्या झाडाचा पाला घेतात, काड्या घेतात, त्यांची फळं खातात, फळं चाखून पाहतात आणि दुसरीकडे उडून जातात. पण झाड जे आहे त्यांना निवारा देतं, अन्न देतं, ऊन पावसापासून त्यांना संरक्षण करतं. पण जेव्हा झाडावर एखादी वाईट वेळ येते तेव्हा मात्र हे पक्षी निघून जातात. त्यांचं काम झालं की हे पक्षी निघून जातात. का? कारण झाडाची जी वृत्ती आहे ना ती परोपकारी वृत्ती आहे, ती देण्याची वृत्ती आहे, ती माणसामध्ये कधीच दिसून येत नाही. आणि असे असणारे लोक फार क्वचित, अगदीच क्वचित असतात. आणि मनुष्य जातीने सुद्धा हे शिकायला पाहिजे की माझ्या झाडाप्रमाणे, म्हणजे कोणी आपलं कोणासाठी असतं का? नसतंच. पण तरी देखील आपण ह्या झाडासारखं असायला हवं. आणि म्हणून इथे कवी जॉर्ज लॉपिस यांनी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की पक्षी झाडांचे कुणीही नसतात तरी देखील ते झाड जे आहे हे ते त्यांचंच असतं. कारण झाडावर कितीतरी घरटी बांधलेली असतात, कितीतरी पक्ष्यांची घरटी असतात. आपण कित्येकदा बघतो एखाद्या पक्षाने एखादं घरटं जर बांधलेलं असेल ना आणि आपण त्या जवळपास जरी भटकलो ना तर ती जी चिमणी आहे, ते जे पक्षी आहे ते आपल्याला अगदी टोचा मारून मारून हैराण करतं. तो एक प्रकारे आपल्याला सांगतं की हे माझं घर आहे. पण झाड कधीच त्याला नाकारत नाही. झाड कोणालाही नाकारत नाही, कोणत्याच पक्षाला कोणालाही नाकारत नाही. पण मनुष्यामध्ये ती मात्र प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हेच उदाहरण कुठेतरी आपल्याला सांगितलेलं आहे की या पक्षाप्रमाणे बघा, या झाडाने जसं पक्षाला आपलंसं केलेलं आहे त्याप्रमाणे आपणही आपल्यामध्ये अशी प्रवृत्ती निर्माण करायला हवी. आणि म्हणून पुढे पाहूया आपण अर्थ की मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडाच्या पानावरून मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करत असते. म्हणजे काय तर कित्येक आपण बघतो की माणूस जो आहे हा नेहमी स्वतःचा स्वार्थाचाच विचार करत असतो. आणि प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात येतं की अशा प्रकारे झाड जो आहे ना कित्येक गोष्टी सहन करतो, ऊन सहन करतो, वारा सहन करतो, पाऊस सहन करतो आणि एखादा घावही सहन करत असतो. म्हणजेच काय तर ते इकडे आपल्याला सांगतात की जॉर्ज लॉपिस आपल्याला पुन्हा एकदा सांगतात की आपण कुणीच कुणाचे नसतो, तसं झाडाचंही कुणीच नसतं. या झाडाला सुद्धा स्वतःच कुणीच नसतं, पण ते सर्वांचं असतं. ते मात्र सगळ्यांचंच असतं. ते कोणासाठी वेगळं, कोणासाठी आपलं असं कधीच नसतं. आणि म्हणून देखील आपल्याला लक्षात येतं की म्हणजे झाडाचंच काय तर उदाहरण असं दिलेलं आहे की एखाद्या झाडावर जेव्हा घाव घातले जातात, मनुष्य आपल्या स्वार्थासाठी झाडाची कत्तल करतो, झाडाला नुकसान पोहोचवतो. एखादं झाड लावणं म्हणजे आपण गेल्या वेळेसच गेल्या वेळेसच्या कवितेमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण एक झाड जगलं पाहिजे, एक निसर्ग जगला पाहिजे तर मनुष्य जगेल. आपण ही संकल्पना आपण गेल्या वेळेस शिकलो. पण आता मात्र काय तर एक झाड जेव्हा लावलं जातं ते वाढेसपर्यंत कित्येक वर्ष लागतात मोठं होण्यासाठी. आणि मग आपण सहज ते झाड तोडून टाकतो आणि ते झाड तोडल्यानंतर ना पुन्हा एखादं नवीन झाड तयार होणं अशक्य आहे. पण तरी देखील झाड कधी तक्रार करतं का? कधीच नाही. कारण झाडाला बोलता आलं असतं ना तर झाडाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तक्रारी केल्या असत्या. पण आज झाड जरी बोलत नसलं ना तरी देखील ते आपल्याला त्याच्या ज्या भावना आहेत त्या या प्रकारे सांगत आहेत की बघा की मुळावर कितीही घाव घातले तरी ते झाड जे आहे मुकाटपणे
म्हणजे काहीही न बोलता ते सहन करत असतं. तर पुढचं कडवं पाहूया. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिले तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवे गार. म्हणजे याचे शब्दार्थ बघूया आपण, की या ओळींचा शब्दार्थ आहे अलगद म्हणजे हळूच. अलगद म्हणजे काय तर अगदीच हळू. विरघळतो म्हणजे काय तर जातो, विरतो म्हणजे मिक्स होतो एक प्रकारे त्या रंगामध्ये, रंगून जातो. दव दव म्हणजे दहावरचे देवरचे थेंब म्हणजे ड्यू ड्रॉप्स आपण म्हणतो. एखाद्या पानावर जे दवबिंदू येतात त्यांना. आणि त्यानंतर वाक्यप्रचारांचा अर्थ बघा. अर्थ आहे टक लावून पाहणे, एकाच गोष्टीकडे नजर खिळवणे असा अर्थ होतो. तर इथे शब्दार्थ पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या. फार अवघड नाहीये ह्या ओळींचा अर्थ, तरी पण आपल्याला याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि याचे हे शब्दार्थ तुम्ही नोट डाऊन केलेले नक्कीच असतील. ठीक आहे. आपण ह्या ओळींचा अर्थ घेऊन पाहताना आपण इथे परत एकदा पाहूया की झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. इथे काय म्हटलेलं आहे कवीने? कवी इथे म्हणतात की झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर, म्हणजे मनुष्य इतका स्वार्थी झालेला आहे ना की तो मात्र कधीही झाडांचा विचार करतच नाही. म्हणजे बघा की झाड कधीच कुणाचे नसतं, म्हणजे झाडाला स्वतःच कुणीच असं मात्र नसतं, पण तरी ते सगळ्यांचं असतं. झाड छाया देतं, निवारा देतं, फळे देतं, फुलं देतं, ते इतरांना बऱ्याच काही गोष्टी देतो. परोपकारी वृत्ती ही हा त्याचा गुण आहे. पण मानव जो आहे तो निर्दयी आहे. तो स्वतःच्या फायद्यासाठी या झाडावर अनेक घाव घालतो, तरी देखील जे झाड आहे ते कोणतेही तक्रार करत नाही, ते सहन करत असतं. आणि हे सहन करता करता जेव्हा लक्षात येतं की झाडांच्या जेव्हा ह्या कतली होतात, झाडांपासून ते अगदी वहीच्या पानांपर्यंत, म्हणजे झाड आपल्याला वहीचं पान सुद्धा आपल्याला मिळवून देतं. आणि ह्याच वहीच्या पानांवर जेव्हा शब्दांनी रेखाटलं जातं एखाद्या गोष्ट, जणू काही ते झाडच आपल्याला सांगत आहे की हे ज्या आहेत ह्या माझ्याच भावना आहेत. एखादा कवी, एखादा व्यक्ती जेव्हा त्यांना शब्दांकित करतो, एक एक त्याची जी करुण कहाणी आहे या झाडाची जणू काही ती कहाणी जी आहे ती शब्दात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून झाडांच्या पानावरून ते वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. जणू काही एखाद्या झाडाचे जे थेंब असतात, एखाद्या पानावर जे दवांचे टपोरे जे थेंब असतात, या थेंबाप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे आपल्याला अलगद दवांचे टपोरे थेंब कसे त्या झाडांच्या पानावरून ते वहीच्या पानापर्यंत येतात. आणि म्हणून जर झाडाकडे एक टक लावून पाहिलं तर आपल्याला जणू काही शरीरभर तो हिरवा रंग धारण झाल्यासारखा आपल्याला भासतो, जाणवतो. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की म्हणजे झाड किती सहनशील आहे, किती त्याची सहनशील प्रवृत्ती आहे, तो किती प्रेरणादायी आहे. आणि हे सगळं त्याचे गुण लक्षात आल्यानंतर जेव्हा आपण त्याच्याकडे एक टक लावून जर आपण त्याच्याकडे नीट पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे आपल्याला या झाडाचा जो हिरवागार रंग जो आहे हा जणू काही शरीर विरघळताना म्हणजे अगदीच पसरताना आपल्याला तो लक्षात येतो. तर इथे पुढे पाहूया आपण पुढच्या ओळींचा अर्थ पाहताना की आयुष्य होते नुकत्याच फुडलेल्या फुलांसारखे टवटवीत, झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. अतिशय एखाद्या नवीन नवरीसारखं झाड स्वतःला धारण करतं. याचा अर्थ, या ओळींचा अर्थ घेण्या अगोदर शब्दार्थ बघूया. फुडणे म्हणजे काय? फुल देठापासून तोडणे. देठापासून म्हणजे काय? तर जेव्हा फुल एखाद्या झाडाला येतं ना, तर आपण ती फुलाची कळी जिथे येते ना तिथून तोडतो. पण काही जण काय करतात, तर त्याला अक्षरशः त्या
त्याचा जो मूळ बुंधा असतो त्या देठापासून त्याला अगदी तोडून घेतो. टवटवीत म्हणजे ताजे तवाने. टवटवीत म्हणजे काय तर ताजे तवाने. बाहू, बाहू म्हणजे काय तर हात. बाहू म्हणजे हात. सरसावणे म्हणजे काय पुढे करणे. सरसावणे म्हणजे काय तर पुढे करणे. मुसाफिर म्हणजे काय प्रवासी, पथिक. दोन शब्द आहेत यांना समानार्थी शब्द म्हणून देखील लक्षात येतो हा मुसाफिर, प्रवासी, पथिक. कवेत, कवेत म्हणजे काय कुशीत, मिठीत असा अर्थ होतो. पानझड, पानझड म्हणजे काय पानगळ. पानगळ म्हणजेच काय तर जेव्हा झाडांची सगळी पानं गळून पडतात त्याला म्हणतात पानगळ. त्याच्यानंतर नवरी, नवरी म्हणजेच वधू. आणि वाक्यप्रचारांचा अर्थ घेऊया इथे. कवेत घेणे, मिठीत घेणे किंवा कुशीत घेणे. हा सुद्धा म्हणजे इथे आपल्याला समानार्थी आणि वाक्य प्रचार ह्या दोन गोष्टी आपल्याला कवेत घेणे, कवेत या शब्दांचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे मिळतो. एक वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणून आणि एक समानार्थी शब्द म्हणून देखील. लक्षात घ्या, आपल्याला या ओळींचा आपल्याला अर्थ पाहायचा की आयुष्य होते नुकत्याच फुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. इथून ते इथपर्यंत आपल्याला हा जो पॅरेग्राफ पाहायचा आहे. ते म्हणतात की पुढे की ते काय म्हणतात की आपल्याला जॉर्ज लॉपिस इथे आपल्याला सांगतात की आयुष्य होते नुकत्याच फुडलेल्या फुलांसारखे टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. तर इथपर्यंतचा हा जो भाग आपण पाहताना इथे लक्षात घेऊया की कवी इथे आपल्याला काय सांगतात. आपण अगदी पहिल्या ओळी त्याच्या आधीच्या ओळींचा सुद्धा आपण अर्थ पाहणार आहोत की कोणतीही झाड असो ते प्रेरणादायीच आपल्याला असते. आयुष्य होतं म्हणजे अगदी नुकत्याच फुडलेल्या फुलासारखं टवटवीत. नुकत्याच फुडलेला म्हणजे काय की आता जे फुलं आलेली आहेत अक्षरशः टवटवीत असतात, अगदी छान दिसत असतात. अशा या पाना फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार झाडाकडे जर टक लावून पाहिलं असता तर झाडांची सहनशीलता, दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्याचे दातृत्व, कठीण प्रसंगातही त्याचे घट्ट पाय रोवून उभे राहण्याची जी ताकद आहे हे गुण आपल्याला जाणवतात, हे समजतात. तसेच आपल्याला ही कठोर क्षणी सुद्धा हे झाड आपल्याला हिरवेगार ताजेपणा देण्याचं कधीच सोडत नाही. आणि म्हणून आपण त्यासारखं आनंदी राहायला, आनंदी जगायला पाहिजे. म्हणून आपणही त्याच्यासारखे हे गुण आपल्याला स्वीकारायला पाहिजेत. जणू त्याचा जो हा काही हिरवा रंग आहे, हा हिरवा रंग जणू काही आपल्या शरीरात जणू काही विरघळलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हे हिरवेगार झाल्यासारखे आपल्याला जेव्हा भासते तेव्हा झाडाकडे पाहिल्यावर त्याच्यातला हा उत्साह भिनतो आणि आपल्याला आयुष्य जणू काही नुकत्याच फुललेल्या फुलासारखे टवटवीत होऊन झालेले पाहायला मिळते. आणि म्हणून पुढे आपल्याला कवी म्हणतात की झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. म्हणजे झाडांचे बाहू सहकार्याची वृत्ती आपल्याला इथे खूप मोठी ही विलक्षण वृत्ती त्यांची पाहायला मिळते. परोपकाराची भावना आपल्याला लक्षात येते आणि आपल्याला सर्वदूर पसरलेले आहे. म्हणजे बाहू म्हणजेच काय तर त्या झाडांचे हात, हात. आणि म्हणून इथे लक्षात येतं की या झाडाच्या ज्या फांद्या आहेत ना हे सर्वदूर विखरलेले असतात. झाड स्वतःपुरती मर्यादित असतं का, म्हणजे जेवढा झाडाचा बुंदा आहे तेवढाच वरपर्यंत चढत असतो का, नाही. तर झाड अमाप अशी छाया पसरवतो. त्याच्या छाया कधी पसरतात, जेव्हा त्याच्या फांद्या पसरलेल्या असतात. आणि ह्या पसरलेल्या फांद्या जेव्हा आपण पाहतो जणू काही आपल्याला वाटतं की तो आपल्याला कवेत घेण्यासाठी सरसवलेला आहे. आणि म्हणून इथे आपल्याला कडक उन्हात सुद्धा, त्या कडक उन्हातून सुद्धा अनेक जे वाटसरू येतात, जे मुसाफिर येतात, जे प्रवासी येतात, या प्रवाशांचा जो थकवा आहे तो दूर करण्याचं, त्याच्या झाडाच्या छायेखाली जर आपण बसलो ना तर कोणताही थकवा दूर गेल्यासारखं आपल्याला वाटतं. जणू काही हे जे झाड आहे आपले बाहू पसरवून ते मुसाफिरांना म्हणजे वाटसरूंना आपल्या कवेत घेण्यासाठी सरसावलेले आहे असे जाणवते, आपल्याला लक्षात येते. आणि अशा प्रकारे या इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढे पानझडी नंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करत
करतं नव्या नवरीसारखं. या ओळींचा अर्थ पाहताना एखादी नववधू जशी नटलेली असते, सजलेली असते, त्याप्रमाणे पानझडीनंतरनं, पानझडी म्हणजे काय, तर संपूर्ण पानगळ होते. पानगळ होते म्हणजे काय, तर आपल्याकडे ना अनेक ऋतू आहेत आणि या ऋतूमध्ये ना खूप साऱ्या अवस्था असतात झाडाच्या, बदलत असणाऱ्या अवस्था आहेत आणि त्यातली ही एक अवस्था आहे ती म्हणजे पानझड. आणि या पानझडीमध्ये संपूर्ण झाड जे आहे ते रिकाम होतं. झाडांची सगळी पानं जी आहेत ती गळून पडतात. अक्षरशः फक्त पानांची त्या झाडाचं फक्त खोड दिसून येतं. लांब लांब त्याच्या काट्या दिसून येतात, सुकलेल्या काट्या दिसतात, पण तरी देखील झाड स्वतःला हरलेलं समजत नाही. नवीन परत एकदा वसंत ऋतूमध्ये झाडाला पुन्हा एकदा बहर येतो, नवीन पालवी फुटते, कोवळी हिरवी पाने संपूर्ण झाडाला अगदी भरगच्च करून टाकतात. जणू काही एखादी नवीन नवरी जशी सजलेली असते, त्या तिला जसं पाहून जो तजेलता दिसून येतो, त्याप्रमाणे ह्या झाडांना प्रफुल्लित झालेलं पाहून आपले मन, शरीराचा जो सारा थकवा आहे, तोच थकवा सारा काही जो आहे तो दूर दूर जातो. हे सगळी ही जे काही आहे त्या झाडाची ही जी परिस्थिती आहे ही संपूर्ण पानझडी नंतरनं अगदी नटलेल्या नवरीप्रमाणे ते झाड आपल्याला दिसू लागते. तर अशा प्रमाणे इथपर्यंत आपल्याला या कवितेचा अर्थ, या ओळींचा अर्थ लक्षात आला असेल. पुढच्या ओळींचा अर्थ आपण पाहतोय की झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचाही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. आता इथे अर्थ पाहूया शब्दांचे अर्थ, की पालवी म्हणजे काय, तर नवीन कोवळी पाने, नवीन कोवळी अशी जी आहेत ती पाने. मरगळ म्हणजे काय, तर थकवा, कंटाळा, सुस्ती, आळस असा अर्थ होतो. मंजूळ नाद म्हणजे सुरेल आवाज, गोड आवाज. मंजूळ नाद म्हणजे काय, सुरेल आवाज, गोड आवाज, असा हा या ओळींचा, या शब्दांचा अर्थ आहे. संथ म्हणजे मंद, सावकाश, दडलेले म्हणजे लपलेले. दडलेले म्हणजे काय, तर लपलेले. वाक्यप्रचाराचा अर्थ बघा, मरगळ झटकणे म्हणजे काय, तर आळस सोडणे, आळस झटकणे असा सुद्धा याचा अर्थ होतो. आता इथपर्यंत मला वाटतं प्रत्येकाने नोट डाऊन केलेत शब्दार्थ. ओके, आपण या ओळींचा अर्थ आता पाहूया. मगाशी जसा आपण अर्थ पाहिला की शिशिर ऋतूमध्ये म्हणजे थंडीच्या त्या दिवसांमध्ये संपूर्ण झाडाची पानं गळून पडतात आणि मग शरीरावर, त्या झाडावर नवीन पालवी फुटते वसंत ऋतूमध्ये. आणि वसंत ऋतूमध्ये जेव्हा ही नवीन संपूर्ण बहर आलेला असतो, ती जणू काही एखाद्या नव्या नवरीप्रमाणे आपल्याला भासत असते. आणि म्हणून इथे आपल्याला कवी सांगतात की पानझडीच्या या काळामध्ये जेव्हा ही सगळी जी या ऋतूमुळे जो काही बदल घडतो, ती नंतर जणू काही एखाद्या नवरीप्रमाणे, एखाद्या नववधू सारखी हे झाड आपल्याला प्रफुल्लित दिसते. आपल्याला त्याला पाहिल्यानंतर संपूर्ण थकवा निघून जातो, मरगळ निघून जाते आणि तेव्हा मात्र जणू आपल्या मनालाच नव्हे तर संपूर्ण शरीराला उत्साहाची पालवी फुटल्यासारखं वाटते. संपूर्ण शरीराला एवढं सगळं पाहिल्यानंतर जणू काही आपल्याला समजतं की या झाडाला नवीन फुटलेल्या पालवीप्रमाणे आपलं शरीर सुद्धा अगदी या सगळ्यांनी सजून जाते. संपूर्ण मरगळ जी आहे ती मरगळ आपल्याला झटकता येते. बघा इथे आपल्या पहिल्या पिक्चर मध्ये दिसतंय की झाडाला नवीन असं अगदी नाजूकसं पान आलेलं आहे आणि हळूहळू अशा या सुकलेल्या काड्यांना हळूहळू त्या झाडाला संपूर्ण हा पान जे आहे ते भरून निघतं. झाड संपूर्ण पानांनी भरगच्च होतं आणि अशा या भरलेल्या संपूर्ण झाडाला पाहिल्यानंतर ना आपलं मन देखील ताजेतवानं होतं. संपूर्ण शरीराला उत्साहाची पालवी फुटल्यासारखी वाटत असते. आणि म्हणून इथे पुढे म्हटलेलं आहे की पक्ष्यांच्या मंजूळ नादात
झाडांचंही जीवन एक संथ गाणे दडलेले असते. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की पक्ष्यांच्या सुद्धा नादामध्ये एक संथ असा जो नाद आहे, तो एक संथ असलेला जो नाद आहे, जे गाणं आहे ते झाडांमध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून इथे बघा जॉर्ज लॉकिस इथे आपल्याला परत एकदा इथे सांगत आहेत या माध्यमातून की पक्ष्यांच्या मंजू नादात झाडांचाही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. जसं पक्षी जे आहेत ते झाडावर किलबिलाट करतात, ते आवाज करत असतात. ते आवाज करतात म्हणजेच काय, तर ते आपल्या धुंदीत असतात, मस्तीत असतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काय, तर झाड देखील तेवढ्याच आनंदी राहत असते. म्हणून कोणतेही झाड असो, ते आपल्याच मस्तीत धुंदीत जगत असते. बाहेरची परिस्थिती कशीही असो, ते कधीही तक्रार करत नाही. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना तो अगदी हसतमुखाने करत असतो. म्हणजेच काय, ते झाड बघा कित्येक परिस्थिती कशीही येऊ देत तरी देखील संत म्हणजे हळू, अगदी हळुवारपणे. ओके, शब्दांचा अर्थ लक्षात घ्या, जेव्हा दिलेला आहे तेव्हा नोट डाऊन करत जा. पक्ष्यांच्या ह्या मंजूळ नादामध्ये म्हणजेच काय, इथे मगाशी मी तुम्हाला आता जे सांगितलं की ऊन, वारा, पाऊस याचा सामना करत, याचा हसतमुखाने सामना जेव्हा झाड करत असतं तरी देखील तो आनंदाने उभा राहतो. म्हणजेच काय, तर प्रत्येकाने आपल्याला असंच जगायला हवं. प्रत्येकाने हेच शिकवण ठेवायला हवी. झाडाची जी ही वृत्ती आहे, ही जी समज आहे, ही आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे. म्हणजे काय, की कितीही वाईट प्रसंग आला तरीही माणसाने डगमगता कामा नये. त्यांनी सतत आनंदी राहावं, कितीही वाईट प्रसंग असले तरीही. आणि म्हणून हे जे झाडाचं उदाहरण आहे, हे त्यांनी आपल्याला आपल्या समोर इथे स्पष्ट केलेले आहे. आणि ते पुढे म्हणतात की या झाडाच्या आश्रयाला येणारे प्रत्येक जे प्राणी पक्ष्यांना तसेच आनंद देत असतात. झाडांवर बसणारे पक्षी झोके घेतात, मंजूळ गाणे गातात, किलबिलाट करत असतात. आणि जणू त्या गाण्यांचा आनंद घेत 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 हे झाड आपले जीवन मजेने जगते, उत्साहाने जगत असते. आणि अशाच प्रमाणे ह्या झाडासारखंच आपणही आपलं जीवन असंच जगायला हवं, असं इथे कवी आपल्याला सांगत आहेत. तर आपण पुढचा पॅरेग्राफ बघतोय की हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. असा या ओळींचा शब्दार्थ पाहूया. सळसळ म्हणजे काय, पानांचा आवाज. इथे सळसळ हा पानांचा आवाज नाद दर्शवणारा पुन्हा एकदा हा शब्द इथे लक्षात येतो. मुरणे म्हणजे काय, समरस होणे, वितळणे. वितळणे म्हणजे काय, ते एकदम मेल्ट होणे त्याच्यामध्ये एक प्रकारे. रोवणे, रोवणे म्हणजे काय, तर पुरणे, रुतणे अर्थ होतो. चिंतन, चिंतन म्हणजे काय, मनाचा विचार घोळवणे. मनात एखादा जो विचार आहे तो सतत 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 येत राहणे. तर अशा प्रकारे या ओळींचा आपण अर्थ पाहूया की काय म्हटलेलं आहे जॉर्ज लॉपिस यांनी पुन्हा आपल्याला याच्यामध्ये, की हसावं कसं तर सळसळत्या पानांसारखं. बघा, वारा जेव्हा येतो ना, त्याबरोबर त्या पानांचा आवाजही तितकाच असतो. परत एकदा मी तुम्हाला शब्दार्थ दाखवते. सळसळ पानांचा आवाज, मुरणे, समरस होणे, वितळणे, रोवणे, पुरणे किंवा रुतणे. चिंतन म्हणजे मनात विचार घोळवणे. ओके, इथपर्यंत पाहिलंय. तर या ओळींचा अर्थ घेताना म्हणजे हसावं कसं तर सळसळ त्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडात. याचा अर्थ आपण पाहताना आपण इथे लक्षात घेतो की आपल्याला इथे कवीने सांगितलेलं आहे, जॉर्ज लोकेस इथे, की झाडासारखं आपल्याला ही प्रवृत्ती शिकायला पाहिजे. एखादं जुनं झाड जसं अगदी घट्ट आपली मुळं रोवून उभं असतं, त्याप्रमाणे आपण असायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण आपलं चिंतन करत असायला हवं.
आणि म्हणून इथे माणसाने झाडाकडून जगण्याची कला शिकून घ्यायला पाहिजे असे कवी आपल्याला सांगतात. आणि कोणतीही झाड असो ते वाऱ्याच्या झुळकी बरोबर, म्हणजे अतिशय वाऱ्याचा जो छोटासा झुळूक जरी आला ना तरी देखील पानांची सळसळ ही होते. जणू काय ते सळसळ होते म्हणजेच काय, हे झाड हसत असते. पक्ष्यांच्या मंजूळ गाण्याबरोबर जीवनाचे गाणे गाते. म्हणजे एखादी कोकिळा त्या झाडावर बसून गाणं गात असेल ना तर ते झाड देखील तितकंच आनंदी होत असतं आणि त्या गाण्याचा आनंद लुटत असतं. त्याचप्रमाणे आपणही त्या सळसळत्या पानांसारखं हसलं पाहिजे, त्या सळसळत्या पानांसारखं असायला पाहिजे. झाड कोणत्याही परिस्थितीत घट्ट पाय रोवून उभे असते. त्याचप्रमाणे आपणही घट्ट पाय रोवून खंबीरपणे जीवनात मुरलं पाहिजे. म्हणजे आपण काय तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपले सुद्धा पाय इतकेच घट्ट रोवले पाहिजेत. कितीही संकट वाईट प्रसंग आला तरी देखील आपण डगमगता कामा नये. जसं झाडाला आज ऊन वारा पाऊस या सगळ्यांना सहन करत ते आपली जागा कधीच सोडत नाही, आपली स्थिरता कधीच सोडत नाही. फार फार तर त्याला थोडेसे नुकसान पोहोचू शकते, पण तरी देखील त्याने जमिनीत पाय इतके घट्ट रोवलेले आहेत, त्यामुळे झाड मात्र त्या ठिकाणापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. असंच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आपण आपले मुळ जे आहे ती इतकी घट्ट ठेवायला पाहिजे की कितीही वाईट प्रसंग आले तर आपल्याला कोणाच्याही मनातून ते बाहेर काढून टाकणं इतकं सहज शक्य होणार नाही. म्हणजेच प्रत्येकामध्ये तेवढा विश्वास निर्माण करणं, तेच म्हणजे काय तर मुळ रोवून ठेवणं, हा अर्थ आपल्याला लक्षात येतो. की मनुष्याने काय करायला पाहिजे तर ह्या झाडासारखं स्तब्ध उभं राहून शांत चित्ताने सगळं काही सहन करत जसं जगतो हे झाड, त्याप्रमाणे आपणही करायला हवे, हे सगळं शिकायला हवे. तसेच येणाऱ्या ज्या काही संकटांचा खंबीरपणे सामना केला पाहिजे आपण. त्याचबरोबर जेव्हा पानगळ होते बघा, जेव्हा पानगळ जरी झाली असेल ना, झाड संपूर्णतः बघा पूर्णतः रिकाम होऊन जातं. अशी जरी परिस्थिती आली तरी देखील खचून जायला नाही पाहिजे. वसंत ऋतू येतात, कोकिळा हिरवेगार कोकिळ जे आहे ते हिरवेगार पाने झाडाची अंगावर डोलू लागतात आणि ही जी कोवळी कोवळी जी पानं आहेत ही आपल्याला पाहायला मिळतात. आणि जणू नव्या नवरीसारखे हे झाड जसं नटलेलं आपल्याला सजलेलं दिसून येतं, तसंच आपलं आयुष्य कितीतरी संकटांनी वेढलेलं आहे आणि असंच आपल्याला त्यांचा सामना करून पुढे पुढे मार्ग काढत जायचा आहे. नव्या उमेद जी आहे ती आपल्या या हिरवगार झाडासारखं आपल्याला मनात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच काहीही झालं, कितीही काही प्रसंग आले तरी देखील हे झाड जसं प्रफुल्लित राहतं त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा प्रफुल्लित राहायचं आहे. आणि म्हणून झाडासारखे रोज चिंतन आपल्याला करीत आनंदी जीवन जगलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. म्हणजे जसं झाड इतकं आनंदी असतं त्याचप्रमाणे इतके घट्ट पाय रोवून देखील ते डगमगत नाही, ते हरत नाही, ते परिस्थितींचा सामना करत राहतं. त्याचप्रमाणे आपण मनुष्य जातीने याचा विचार केला पाहिजे. जसं झाड अगदी स्तब्धपणे सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि ते स्वतःला कधीही म्हणजे खचलेलं पाहत नाही. त्याचप्रमाणे झाडांना कित्येक तरी वर्ष त्यांनी कित्येक पावसाळे पाहिलेले असतात, कित्येक उन्ह पाहिलेली असतात. त्याचप्रमाणे आपल्या माणसाचं आयुष्य देखील तसंच आहे. ऊन पाऊस हा आयुष्याचा खेळ आहे आणि इथे मात्र माणसाने न डगमगता सतत चिंतन करून म्हणजे मनात चांगले भाव ठेवून आनंदी कसं राहता येईल याचा सतत प्रयत्न करायचा आहे. हेच सांगणं आहे जॉर्ज लॉपिस यांचं हिरवगार झाडासारखं. या कवितेतून त्यांनी आपल्याला हीच संकल्पना स्पष्ट केलेली आहे की कसं जगावं, कसं मुरावं, कसं आयुष्यात आपण पुढे जावं याची संकल्पना झाडाचं उदाहरण आपल्या समोर देऊन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की ज्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी शिकायला हवेत, शिकायलाच पाहिजेत. आणि अशा प्रकारची ही कविता आपण आज इथपर्यंत पूर्ण केलेली आहे. इथपर्यंत कोणाला काही नाही समजलं असेल तर नक्की सांगा.
ओके, मी परत एकदा सगळे मिनिंग्स जे आहेत ते मी पुन्हा एकदा दाखवते. फर्स्ट पॅरेग्राफ बघा. हे शब्दार्थ आहे, नोट डाऊन करून घ्या. सेकंड पॅरेग्राफ. याचे शब्दार्थ नोट डाऊन करून घ्या. सेकंड पॅरेग्राफ झालाय सगळ्यांचा. ओके, त्याच्यानंतर हा थर्ड पॅरेग्राफ. फोर्थ पॅरेग्राफ. नोट डाऊन करून घ्या. शब्दार्थ परत एकदा. आणि हे शेवटच्या पॅरेग्राफचे शब्दार्थ. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस नवीन पाठासाठी आपण परत एकदा भेटू. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे. ओके, थँक्यू.